नमस्कार. आपण आज शेकडेवारी हा चॅप्टर बघणार आहोत. गणित जेव्हा तुम्ही सॉल्व करत असता तेव्हा अगोदर त्याचे टाईप कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तशाच प्रकारे आपण टाईपनुसार सर्व गणितं घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत सर्व टाईप समजून घ्या. तर सगळ्यात पहिली टाईप आहे, त्यामध्ये पहिला आपण बघू कशा प्रकारचे असतात गणितं. खालील संख्याचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला या संख्येचे कशामध्ये रूपांतर करायचं आहे? व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आता आपल्याला जे दिलेले एक्झाम्पल आहेत त्यामध्ये 50% जे आहे, समजा याला आपला व्यवहारी अपूर्णांक म्हणजे एक अपूर्णांक बनवायचा आहे. कसा? हे 50ला 50 आणि टक्के म्हणल्यावर काय असतं? भागिले 100 असतं. आता टक्के म्हणल्यावर भागिले 100 काय येतं? कारण आपले जे टक्केवारी आहे ती 100 पैकी असते, तेव्हा पण आपल्याला 100 पैकीच मार्क पडलेले असतात. तशा प्रकारे टक्के म्हणल्यावर काय असतं? भागिले 100 येत असतं. तर आपण याला डिवाईड करणार. तर आपण बघा 0 0 कॅन्सल केला आणि 5ने याला भाग दिला तर 5 1 5 आणि हे 5 2 10 म्हणजे 1/2 आपण याला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये बनवलेलं आहे. तशाच प्रकारे आपण याला पण करू शकतो. 0.3 भागिले टक्के म्हणल्यावर काय असणार? भागिले 100 असणार. तर आपण याला भाग देणार. तर भाग देण्याच्या अगोदर आपल्याला हे ध्यान ठेवायचं की आपला व्यवहारिक अपूर्णांक बनवायचा आहे त्याला. तर अपूर्णांकात होण्यासाठी काय करावं लागेल? हा पॉईंट जो आहे त्याला आपल्याला सरकावं लागेल, कारण हे दशांशमध्ये आपल्याला कशात करायचं? याला अपूर्णांकात करायचं आहे. तर काय करायचं? हा पॉईंट जो आहे इथलचा हा मला सरकवायचा आहे पलीकडं. जर पॉईंट हा इथं आहे 0 आणि 3ला 3 पॉईंट इथून आपल्याला इथं आणायचं आहे सपोज, ठीक आहे. हा जर पॉईंट इकडं आणायचा असेल तर खाली हा जो आहे 100 यामध्ये काय होणार? पॉईंट 1 न सरकल्यामुळं खाली 1 0 वाढणार. आता खाली 1 0 का वाढतो? कारण पॉईंट जेव्हा 1 न सरकतो ना तेव्हा हे जे 3 आहे, हे जे 3 आहे तर ह्या 3चे आपण 0.3चे 3 बनवले, संख्या मोठी झाली तर खाली 100 आहे ती पण संख्या मोठी होणार. तर कशा प्रकारे बघा. आता हा जो पॉईंट शेवटला आहे आणि हा जो पुढे 0 आहे त्याला महत्त्व नाही आहे म्हणल्यावर काय येणार? ते 3/100च येणार, ठीक आहे. कारण पॉईंट इथं होता अगोदर, आपण तो काय केला? पॉईंट 1 न इथं सरकवला आणि शेवटला पॉईंटला महत्त्व असतं का? नाही. म्हणजे हा पॉईंट आता शेवटला राहून काही फायदा नाही आहे आणि अलीकडच्या शून्याला महत्त्व नाही आहे. म्हणजे 3/0 काय? 3/100 काय येणार? 1000 आपलं काय आहे? उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आता 64%. याला कसं करायचं? आता हे 64ला 64 आणि टक्के म्हणजे काय असणार? भागिले 100 असणार, ठीक आहे. तर 64/100 जे आहे आपण याला भाग देणार. आता तर भाग द्यायचा म्हणल्यावर आपण याला 4 भाग देऊ शकतो किंवा 2 पण देऊ शकतो, पण तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येनं भाग देणार तेवढं उत्तर लवकर येत असतं. चला 4 भाग देऊ. 4 1 4, इथं उरले 2, 2 4 24 आणि 4 7 4 सक 24, ठीक आहे. खाली परत 4 भाग देऊ. 4 2 8, इथं उरले 2, 2 0 20 आणि 4 5 20 म्हणजे हे पण काय झालं? व्यवहारी अपूर्णांकामध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या टाईपमध्ये एक्झाम्पल करू शकतो. आता घेऊ आपण नेक्स्ट पुढची टाईप, आपली टाईप नंबर 2. यामध्ये बघा खालील संख्याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आपलं आता काय करायचं आहे? जे आपण आत्ता केलं त्याच्या उलटं करायचं आहे. आता दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे दशांश म्हणजे काय? पॉईंट, म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये आणायचं आहे. चला हे 8% आहे तर 8ला मी लिहू शकतो 8/100. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की टक्के म्हणजे काय असतं? भागिले 100 असतं. आता याला बघा अपूर्णांकात आणायचं आहे आपल्याला. तर कसं आणायचं बघा. आता खाली 2 0 आहे, बरोबर आहे. मला हे 2 0 कट करायचे आहे. मग खाली काय राहील? फक्त 1. खाली काय राहील? 1. आता हा जो पॉईंट आहे ऑलरेडी कुठं असतो? हा पॉईंट असतो शेवटला. कुठं असतो? शेवटला. मग जेव्हा 2 0 कटले तर पॉईंट अलीकडे सरकवायचा, म्हणजे हा पॉईंट जो आहे तो कुठे येणार? इथं येणार. आणि याच्या अलीकडे परत 0 असतो. मला पॉईंट अलीकडे सरकवायचा आणखीन, तर तो आणखीन अलीकडे येणार. म्हणजे पॉईंट आपण जसं अलीकडे सरकवत जाणार तसं 0 0 वाढत जाणार या साईडला. तर पॉईंट जर 2 0 कटले तर पॉईंट इथून येणार या साईडला किती येणार बघा? हे 8. अलीकडे काही नसतो म्हणजे 0 आणि इथं येणार पॉईंट 2 न सरकणार. पॉईंट किती सरकणार? 2 ने सरकणार. कारण का? पॉईंट 2 ने का सरकला? कारण खालचे 2 0 कॅन्सल झाले तर पॉईंट काय झाला? इथून 2 घरं अलीकडे सरकला म्हणजे 2 अलीकडे सरकला आणि अलीकडे काही नसतो म्हणजे परत 0 असतो. म्हणजे हे येणार 0.08 आणि खाली 1 लिहित असतो का आपण उरलेला? नाही. म्हणजे हे आहे 0.08. अशा प्रकारे आहे. तर असं आपण करू शकतो. आता बघू आपण पुढचं आपलं, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा हे 12% आहे. 12% म्हणजे काय? 12/100. परत त्याचप्रमाणे करायचं हे सुद्धा. आता इथं पण काय असणार आहे? हे 00 आहे
ठीक आहे. आता हे डबल झिरो मला कट करायचे, हे 2 झिरो काय करायचे आपल्याला कॅन्सल करून टाकायचे. तर कसे बघा आता 2 झिरो कटले, खाली करायला फक्त 1. आता हे 12 जशाला तसे पॉईंट ऑलरेडी कुठं असतो, इथं असतो. पॉईंट इथून सरकला 2 ने, 1 आणि 2 म्हणजे पॉईंट आला इथं. 2 संख्येच्या अलीकडं पॉईंट अलीकडं सरकलेला आहे, त्यामुळं काय झालं पॉईंट इथं आल्यामुळं 2 झिरो कटले, पॉईंट 2 न सरकला आणि अलीकडे 0 ऑलरेडी असतो, म्हणजे हे येणार 0.12, कारण 1ला काही महत्त्व नसतं. आता बघू हे कसं करायचं. आता 0.08% म्हणजे काय असतं भागिले 100. आता पॉईंट कुठं आहे, आता पॉईंट बघा 8 0 पॉईंट इथं आहे, बरोबर आहे. आता 2 0 कटल्यावर परत अलीकडे सरकणार 2 न अलीकडे सरकणार म्हणजे 1 आणि 2 0 परत अलीकडे येणार ते, ठीक आहे. पॉईंट 2 आणखीन अलीकडे सरकणार म्हणजे पॉईंट येणार इथं आणि याच्या अलीकडे पण परत काय असतो, एक 0 असतो. तर हे आपण कशा प्रकारे घेणार बघू आता परत एकदा. आता परत बघा हे 0.8ला 0.8, 2 झिरो कटले तर 2 झिरोनं पॉईंट अलीकडं आला तर पॉईंट आलेला इथं आणि इथं काही नसतो म्हणजे ऑलरेडी 0 असतो आणि खाली आलेला आहे 1ला काही महत्त्व नसल्यामुळं याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार 0.008, बरोबर आहे. 0.008 येणार, ठीक आहे. म्हणजे 3 0 आलेले आहेत आणि त्यानंतर 8 आहे. आता बघू आपण 0.5. आता हे 0.5 भागिले 100. आता पॉईंट कुठं आहे, पॉईंट ऑलरेडी 5च्या अलीकडं आहे. 2 झिरो कटल्यावर काय पॉईंट 2 न सरकणार म्हणजे 1 2 न सरकणार, पॉईंट इथं येणार आणि अलीकडं ऑलरेडी काय असतो, एक 0 असतो. खाली करायला फक्त 1ला महत्त्व नाही आहे म्हणजे उत्तर काय येणार 0.05 येणार. अशा प्रकारे आपण ही 2 नंबरची टाईप आत्ता बघितली. यात फक्त काय करायचं, 2 झिरो कॅन्सल केले तर पॉईंट अलीकडं सरकवायचा. अलीकडं सरकवताना काय करायचं, 2 0 कटले तर 2 सरकवायचा, 1 0 कटला तर 1ने सरकवायचा. अलीकडं संख्या नसली तर 0 घ्यायची आणि पॉईंट देऊन टाकायचा. त्याच्यानंतर अलीकडं काही नसतं म्हणजे 0 असतं. तर आता बघू आपण पुढची टाईप नंबर 3. याच्यामध्ये काय असतं, शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आपल्याला. कशामध्ये, शेकडेवारीमध्ये म्हणजे 100 आणायचे त्याच्यात, बरोबर आहे. शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. कसं बघा आता 1/5 आहे, याला आणायचं शेकडेवारी म्हणजे टक्केवारीमध्ये आणायचं, म्हणजे याला घ्यावं लागेल गुणाकारामध्ये 100. कधी पण शेकडेवारी धड्यामध्ये जर तुम्हाला शेकडेवारी म्हणजे शेकडा 100 टक्क्यामध्ये आणायचं असलं, टक्क्यात आणायला 100ने गुणायचं आणि टक्क्याची संख्या बनवताना 100ने भाग द्यायचा. टक्क्यामध्ये आणायचं काय करायचं, 100ने गुणायचं. चला गुणू बरं आपण. 5 1 5, 5 2 10 आणि 0ला 0 म्हणजे हे झालं 20%. चला आता हे 1/4 याला आपण 100 का गुणणार, कारण 100 गुणल्यावर काय होतं, शेकडेवारीमध्ये रूपांतर होत असतं. 100 गुणल्यावर ते टक्केवारीमध्ये येऊन जाणार. चला भाग देऊ. 4 1 4, 4 2 8, इथं उरले 2, 2वर 0 20 आणि 4 5 20 म्हणजे हे आलं 25%. आता 0.2 आहे, याला भाग देऊन, याला भागाकार संख्या नाही आहे. आता याला भागाकार संख्या नाही आहे म्हणजे असं काही टेन्शन नाही घ्यायचं की भागाकार संख्या नाही आहे म्हणजे आता काय करायचं, 0.2 आहे ना, त्याला काय करायचं, अशाच आपल्याला गुणायचं कशा नाही, 100ने गुणायचं आहे. गुणायचं कशा नाही, 100ने. चला 100ने गुणल्यावर काय होणार आहे, टक्केवारीमध्ये येणार. आता पॉईंटनं जर याला गुणल्यावर काय होतं, आता बघा काय करायचं, जे 100ने याला गुणायचं. तर कसं गुणायचं बघा. आता 200 या 100ला 2 गुण घ्यायचं आधी, 100ला करायचं 2ने. बे 1 बे आणि हे 00ला 00, बे 1 बे आणि 00ला 00. पॉईंट किती नंतर आहे, 1 नंतर पॉईंट आहे तर इथे देऊन टाकायचा 1 नंतर पॉईंट म्हणजे काय येणार, हे 20.0 म्हणजे काय येईल 20%. हे झालं याचं उत्तर, ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो कधी कधी याचा गुणाकार करताना परत कळत नाही 0 कुठं सरकवायचा, तर सरळ सरळ काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा आणि जेवढ्या संख्येनंतर पॉईंट आहे तेवढ्या संख्येनंतर पॉईंट देऊन टाकायचा. नेक्स्ट पुढची टाईप. आता टाईप नंबर 4. यामध्ये काय करायचं आहे, 20चे 50% किती. आता चे हा शब्द आहे खूप इम्पॉर्टंट आहे. चे शब्द म्हणजे काय असतं, गुणाकार असतो. चे शब्द म्हणजे काय, गुणाकार. चला हे 20ला 20 गुणिले 50 परत आलं टक्के, टक्के म्हणजे काय, भागिले 100. जिथं टक्के शब्द आला तिथं भागाकारात काय असतात, 100 असतात म्हणजे असतात. चला 20 1 20 आणि 20 5 100, ठीक आहे. 20 5 किती, 100, ठीक आहे. खाली वरती काय उरलं आता 50 आणि खाली काय राहिलेत 5. चला भाग देऊ आपण. 5 10 50 म्हणजे हे काय आलं 10
याचा आन्सर आलेला आहे 10 फक्त, टक्के नाही फक्त 10. ठीक आहे, हे आन्सर आलेलं आहे 10. त्यांनी विचारलं होतं 20चे 50% किती, तर किती 10. 20चे 50% किती 10. असं पण कळतं आपल्याला की 20चे अर्धे किती होणार 10. 50% म्हणजे काय अर्धे, ते 10 उत्तर यायला पाहिजे. तर ते कसं आलं तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं आता. आता 1200चे 2.5%. आता पॉईंटमध्ये आला तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. चे म्हणजे काय असतं, गुणाकार असतो. ठीक आहे, चे म्हणजे काय गुणाकार असतो. हे जे चे आहे शब्द आहे जो चे, तो काय करायचा गुणाकार ठिकाणी तिथं गुणाकार देऊन टाकायचा. चला आपण घेऊ, हे किती आहे 1200 गुणिले 2.5. 2.5 म्हणजे काय येईल 2.5 भागिले 100. कारण का पॉईंट ते महत्त्वाचं नाही आहे, टक्के महत्त्वाचं आहे. टक्के म्हणजे काय भागिले 100. चला इथे डबल झिरो कटले. इथं करायला फक्त 12 गुणिले काय उरलेलं आहे 2.5. ठीक आहे, काय आहे 2.5 गुणाकार करायचा. आता गुणाकार कसा करायचा तुम्हाला मी आत्ता सांगितलं. आधी गुणाकार करून घ्यायचा मग पॉईंट द्यायचा. 25 दोन्ही किती येईल 50. 25 दोन्ही 50. हातचे आले 5. 25 एक 25. 25 आणि 5 किती येईल 30. 25 आणि 5 किती येईल 30. एक नंतर पॉईंट दिला. ठीक आहे, 30.0 म्हणजे किती येणार 30 येणार आहे. अशा प्रकारे आपण याचं काय केलं, आपण जसे प्रश्न विचारला जसं टाईप आहे तशा प्रकारे आपण सॉल्व करत आहोत. नेक्स्ट पुढचं जे आहे टाईप नंबर 5. टाईप नंबर 5 बघू आपण. 50%चे 50%. आता बघा 50 परत आलं टक्के म्हणजे काय भागिले 100. चे म्हणजे काय गुणाकार. 50ला 50 परत आलं टक्के म्हणजे काय भागिले 100. ठीक आहे, याला सॉल्व करू आपण. 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. चला याला सॉल्व करू. खाली वरती उरलेले आहे 5, खाली आहे 10 गुणिले 5 भागिले 10. बरोबर आहे. आता वरचा गुणाकार होईल, कारण गुणाकारात जेव्हा चिन्ह असतं, गुणाकारात चिन्ह असल्यावर डायरेक्ट अंशाचा गुणाकार होतो आणि छेदाचा गुणाकार होतो. आणि जर काही ते प्लस आलं असतं तर तिरपा गुणाकार झाला असता. 5 25 आणि खाली 10 गुणिले 10 100. ठीक आहे, आता याला मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं 2 शून्य कटल्यावर काय होत असतं. आता हे 25ला 25. ठीक आहे, 2 शून्य कटल्यावर पॉईंट 2 न सरकणार. पॉईंट ऑलरेडी कुठं असतो शेवटला. इथून पॉईंट सरकला 2नी 1 2 तर पॉईंट येणार इथं. ठीक आहे, आणि अलीकडे काही नसतो म्हणजे काय असतो 0. म्हणजे उत्तर किती आलं 0.25 याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू पुढचं. टाईप नंबर 6. 12चे किती टक्के म्हणजे 36. 12 या संख्येचे किती टक्के म्हणजे 36. तर बघा 12 जशाल तसे. चे म्हणजे काय असतो गुणाकार. किती टक्के म्हणजे आपण घेऊ x. माहीत नाही ना आपल्याला. किती म्हणजे काय घेऊ आपण x. आणि टक्के म्हणजे काय भागिले 100. आणि बरोबर काय येऊन जाईल 36. आता काय करायचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. हे 36ला 36 हे भागाकारातले 100 इकडं काय होईल गुणाकारात जाईल आणि गुणाकारातले 12 इकडं भागाकारात येईल. आणि जी आपला काढायची रिकाम जागा काढायची आहे ती x जशाला तसा. x म्हणजे काय रिकाम जागा घेतलेली आपण. टक्के म्हणजे काय भागिले 100. आता हे x ला x 12 1 12 12 त्रिक 36. आता या दोघाचा गुणाकार 3 1 3. या एकला महत्व आहे का आता नाही. 12 1 12 12 त्रिक 36. ठीक आहे, हे 3 1 3 आणि डबल झिरो म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 300 आलेलं आहे. म्हणजे रिकाम जागा किती आहे 300 आहे. नेक्स्ट पुढची टाईप आहे टाईप नंबर 7. तर 90 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. 90 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. चला बघू आपण. पहिलं 2 रुपये म्हणजे काय 200 पैसे. 2 रुपये म्हणजे काय आता 2 रुपये म्हणजे 200 पैसे. 1 रुपया 100 पैसे. 2 रुपये 200 पैसे. आता आपण याचं उत्तर करू. बघा आता उत्तर कशा प्रकारे करायचं आहे. 200 पैसे बरोबर आहे. 200 पैशाला 90 पैसे. 200 रुपयाला 90. आणि शेकडा किती आपला काय काढायचं आहे शेकडा काढायचा असेल टक्के काढायचे असतील तुम्हाला गुणाकारा 100 घ्यावेच लागतात. टक्के दिलेले असले तर भागाकारात 100 आणि जर टक्के किंवा शेकडा काढायचा असलं तर गुणाकारात 100. चला 0 कॅन्सल. आता वरती उरलेले आहे 90, खाली उरले आहे 2. आणि याच्यामध्ये आणखीन एक आयडिया असते. कधी पण भागाकारामध्ये 2 आले तर संख्या ही अर्धी होत असते. तर उत्तरेच येणार आहे 45. तरी आपण भाग देऊन बघू. बे चोक 8. इथं उरला 1 एकावर 0 10 आणि बे पंचे 10 म्हणजे उत्तर येणार आहे 45. ठीक आहे, नेक्स्ट बघू पुढचं.
टाईप नंबर 8मध्ये बघा 40 ही संख्या 120च्या किती टक्के आहे, 120च्या किती आहे, किती टक्के आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण काय करणार बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. टाईप नंबर 8 40 ही संख्या 120च्या किती टक्के आहे, किती टक्के आहे. आता यासाठी तुम्हाला एक आयडिया वापरायची. कोणती संख्या कोणत्या संख्येच्या असं बघायचं. तर सगळ्यात पहिलं बघा 40 ही संख्या कोणाच्या, 120च्या, कोणाच्या 120च्या. तर 120 कुठे येणार, भागाकारात, बरोबर आहे. 40 संख्या 120च्या तर च्या कुठे येणार, भागाकारात. आणि कोणती संख्या आहे ती 40 आणि गुणिले काय येणार 100. कारण का आपला काढायचं काय आहे, टक्के. किती टक्के जर काढायचे असले तर गुणाकारात 100 यायचं असतात, ध्यानात ठेवायचं. नेक्स्ट पुढं 0 कॅन्सल 4 1 4 4 त्रिक 12. काय उरलं आहे वरती बघा, वरती काय उरलेलं आहे, वरती उरलेलं आहे बघा आता 100 उरलेले आहेत वरती. 100 1 100 आणि खाली किती आहे 3. आता 3ला भाग द्यायचं, 100ला भाग द्यायचा आहे 3. 3 त्रिक 9, 1 उरला, 1वर 0 परत 10, 3 त्रिक 9 परत 1 उरला. आता 3च्या पाड्यामध्ये 1 येणार आहे का, नाही, म्हणून काय घेतला पॉईंट, झाले परत 10, परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 असंच उत्तर पुढे येत राहणार आहे. म्हणल्यावर उत्तर किती आहे आपलं 33.33 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट पुढं टाईप नंबर 9 एका व्यक्तीचा पगार 12,000 रुपये आहे, त्याच्या पगारात 20% वाढ झाली, 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. चल नवीन पगार, पहिला पगार किती होता 12,000, पहिला पगार किती होता 12,000 होता, ठीक आहे. पहिला पगार आहे 12,000. आता हे गुणिले बघा, गुणिले 120 भागिले 100. आता भागिले 100 तर येणारच कंपल्सरी, कारण काहून आपला काय काढायचं आहे बघा, नवीन पगार जो आहे तो आपला काढायचा आहे. तर तो 100ला पगार आहे, कितीला 100ला. मग 120 कुठून आले बघा, त्याचा अगोदर इमेजिन करा, पगार 100 होता, पगार होता 100, त्यात 20% वाढ झाली. तर 100ला जर 20 वाढले तर किती वाढले 120, म्हणजे ते किती वाढलेले 120ला, म्हणजे 120 वाढलेले आहे. कारण का 20%, 100ला 20%, 100ला 20% म्हणजे किती 120, ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे याला सॉल्व करायचं, आपल्याला नवीन पगार भेटून जातो. हे डबल झिरो कॅन्सल, हे डबल झिरो कॅन्सल, वरती उरलं 120 गुणिले इथं उरलेलं आहे 120, ठीक आहे. आता 12 गुणिले 12 तर आपल्याला माहितीच आहे, 12 गुणिले 12 किती 144, कारण 12 या संख्येचा वर्ग किती आहे 144, आणि डबल झिरोला डबल झिरो, त्याचा पगार आहे 14,400. हा त्याचा काय आहे नवीन पगार आहे. नेक्स्ट पुढं बघू आपण टाईप नंबर 10मध्ये 2 गणित आहे. टाईप नंबर 10मध्ये 2 एक्झाम्पल घेतलेले आपण. एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यानं जास्त आहे. चला बघू आता उत्तर बघा. आता ए आणि बी मध्ये आपल्याला खूप कन्फ्युजन वाटतं, आपल्याला वाटतं ए कोणपेक्षा बी पेक्षा ए पेक्षा आपल्याला कळत नाही. तर सरळ सरळ काय करायचं, याची किंमत देईल आहे ती महत्त्वाची आहे. नंतर याच्यामध्ये हा जो जास्त शब्द आहे जास्त, हा जास्त महत्त्वाचा आहे. जास्त म्हणजे प्लस असतं आणि कमी म्हणजे काय असतं मायनस असतं. त्यासाठी शॉर्टकट आहे, कसा काढायचा, किंमत भागिले 100 प्लस किंमत कधी जास्त असताना, आणि कमी असताना काय करायचं किंमत भागिले 100 मायनस किंमत. म्हणजे कळतंय, म्हणजे आपल्याला कमी शब्द आला तर काय करायचं मायनस घ्यायचं, ठीक आहे. आणि जास्त शब्द आला, इथं कमी आहे शब्द, इथं कमी आहे, ठीक आहे, ओके. हां, तर मग कितीनं कमी आणि कितीनं जास्त काढायचं आहे. तर बघा जास्त शब्दाला प्लस घ्यायचं आणि कमी शब्दाला काय घेऊन टाकायचं मायनस. चला घेऊ आपण उत्तर, किंमत भागिले 100 प्लस किंमत. आता किंमत कोणती आलेली याच्यात 25 आलेली आहे, ठीक आहे, 25 किंमत आलेली आहे, भागिले 100ला 100, ठीक आहे, ओके. नेक्स्ट प्लसला प्लस आणि 25 परत एकदा किंमत आणि गुणिले किती आहे 100 आहे, ओके. आपण याला आता सॉल्व करणार. कसं सॉल्व करणार बघू आता. सगळ्यात पहिलं 125ला 125 खाली 100 प्लस 25 किती होईल, 100 प्लस 25 125, ठीक आहे, ओके. एक मिनिट हां, मी थोडं अलीकडे घेतो याला, एकच मिनटं. आपण काय करू, याला थोडं अलीकडे घेऊ, याला काय करू थोडंसं अलीकडे घेऊ, कारण का पलीकडे जागा नाही आपल्याला सॉल्व करायला, किंवा लहान करू त्याला आपण, ओके. चला बघू आता. तर आपण काय करू, याला परत एकदा सॉल्व करायला करू कशा प्रकारे बघा आता, ठीक आहे. आता बघा हे किंमत टाकली आपण, किंमत किती 25, 100ला 100 परत किंमत किती
परत 25, किंमत 25 दिली आहे आणि गुणिले 100 कशामुळे आहे, कारण किती टक्क्यानं काढायचं ना आपल्याला, टक्के म्हणल्यावर काय असतं 100 असतं, ठीक आहे. टक्क्याने टक्के काढायचे म्हणल्यावर 100 गुणाकारात असतात. हे 25ला 25 खाली 100 + 25 125 आणि गुणिले हे 100ला 100, ठीक आहे. आता काय करायचं, 25 × 1 = 25 आणि 25 × 5 किती 125. वरती आहे आता 100 आणि खाली काय आलेलं आहे 5, 5 भाग द्यायचा, 5 दोन्ही 10, ठीक आहे. इथं किती उरलेत 5 2 10, इथं फक्त 0 उरलेला आहे आणि 0ला 0 म्हणजे काय आलेलं आहे 20% वाढलेलं आहे. आता तेच एक्झाम्पल थोडं वेगळ्या प्रकारे, म्हणजे बी हा एपेक्षा एवढ्याने जास्त आहे आपण सांगितलं. आता उलटं करायचं. आता परत एकदा एचा पगार बीपेक्षा 20% कमी आहे, 20% आता काय कमी आहे, तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यानं कमी आहे आपलं काढायचं आहे. कमी काढायचं म्हणल्यावर काय येईल, किंमत भागिले 100 मायनस किंमत, कमी म्हणल्यावर काय घ्यायचं मायनस घ्यायचं. चला करू आपण हे सुद्धा, ठीक आहे. तर किंमत किती आहे, आता किंमत आहे 20 भागिले 100ला 100 मायनस परत किंमत किती आहे, परत 20 गुणिले हे 100ला 100, कारण आपल्याला काय काढायचं आहे किती टक्क्याने म्हणल्यावर काय असतं गुणिले 100 असतं. आता काय करायचं बघा, हे 20ला 20 खाली 100 मायनस 20 80 गुणिले परत किती आहे पुढं 100. चला याला सॉल्व करू आपण. 0 कॅन्सल, ठीक आहे. किती येईल 20 गुणिले 10, 20 10 200, 20 10 200 आणि खाली काय आहे 8. चला याला सॉल्व करू आपण. 200 भागिले 8 सॉल्व करू आपण याला. 8 × 8 8 2 16, इथं उरले 4, 4 0 40 आणि 8 5 40 म्हणजे उत्तर येणार आहे 25% येणार आहे. उत्तर किती येणार 25% येणार आहे. उत्तर आता 25% आलेलं आहे. कसं आलं समजलं तुम्हाला, हे इथून आपण भाग दिला, 8नं 200ला भाग दिला 25 येऊ लागलं तर उत्तर आलेलं आहे 25. अशा प्रकारे टाईप नंबर 10 होती. आपण बघू आता टाईप नंबर 11. तर टाईप नंबर 11 मध्ये बघा, वस्तूच्या किमती 25% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी वस्तू किती टक्क्याने कमी कराव्यात. परत आलं किती टक्क्यांनी कमी कराव्यात, किती टक्क्यांनी कमी करावं म्हणजे उत्तर कशामध्ये येणार, याचं उत्तर टक्केमध्ये येणार आहे. याचं उत्तर टक्केमध्ये येणार म्हणल्यावर याला गुणिले 100 येणार म्हणजे येणार. परत एकदा शब्द जास्त आला असेल कुठेतरी, प्लस आलं म्हणल्यावर काय आलं जास्त आलं असेल किंवा वाढल्या. वस्तूच्या किमती 25% वाढल्या, बरोबर आहे का. वस्तूच्या किमती वाढल्या म्हणजे जास्त झाल्या, जास्त म्हणजे काय असतं प्लस, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण याचं उत्तर. आता किंमत किती आहे 25 भागिले 100ला 100, हे प्लसला प्लस किंमत किती आहे 25 आणि गुणिले किती आहे 100. परत एकदा हे 25ला 25, ठीक आहे. हे 25ला 25. चला करू आपण आता, बघू कशा प्रकारे करायचं. हे 25ला 25 खाली 100 आणि 25 किती येईल 125 आणि गुणिले परत आहे 100. याला आपण भाग देऊ, 25 × 25 आणि 25 × 5 125, तर किती येईल हे इथं समोर लिहू आपण याच्या, ठीक आहे. वरती आहे 1 खाली आलेला आहे 5 आणि गुणिले परत आहे 100. आता 100ला भाग दिला 25 5ने, 5 2 10, ठीक आहे. 5 2 10 आणि 0ला 0 म्हणजे 20% काय आहे याचं फायनल आन्सर आहे. 20%. किती टक्क्यानं कमी झाल्या कराव्या लागतील किमती, तर 20% कमी कराव्या लागतील. नेक्स्ट पुढं टाईप नंबर 12. एका संख्येच्या 7/10 म्हणजे किती टक्के. एका संख्येच्या 7/10 म्हणजे किती टक्के. परत एकदा शब्द काय आला किती टक्के. टक्के काढायचं म्हणलं तर गुणाकारात काय असतं 100 घ्यावं लागतं, ठीक आहे. टक्के काढायचं म्हणल्यावर चला आपण करू 10 × 10 आणि 10 10 काय होईल 100च होईल. 10 10 100. हे 7 गुणिले 10 म्हणजे 7 10 70%. हे आहे त्याचं 70%चं उत्तर आहे, ठीक आहे. नेक्स्ट पुढं नेक्स्ट काही सोपे पण असतात, खूप सिंपल एक्झाम्पल असतात पण आपल्याला माहीत नसतं. एका वर्गात काही विद्यार्थ्यांना गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही विषय आहेत. जर 65% विद्यार्थ्यांना विषय गणित व 60% विद्यार्थ्यांना विषय इंग्रजी असेल तर गणित व इंग्रजी असणारे विद्यार्थी किती. चला बघू आपण. तर समजा आपण बघू की वर्गात 100 विद्यार्थी, इमॅजिन करू 100% विद्यार्थी वर्गामध्ये आहे. आता गणिताचे विद्यार्थी किती सांगितले बघा, गणिताचे आहे 65%. किती आहे 65%. नंतर इंग्रजीचे किती आहे 60%. इंग्रजी आहे 60%. गणित व इंग्रजी दोन्ही असणारे विद्यार्थी, गणित व इंग्रजी असणारे विद्यार्थी किती. आपला काढायचे कोणते दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती आहेत. सगळ्यात अगोदर 65 विद्यार्थ्यांचं काय आहे गणित प्लस 60 विद्यार्थ्याचं काय आहे इंग्रजी, म्हणजे या दोघांचं काय आहे
कोणाचं गणित आहे, कोणाचं इंग्रजी आहे. आता कोणाचं गणित आहे, कोणाचं इंग्रजी आहे, दोघांची ॲडिशन केली आणि त्यातून आपण केले हे समजा आपण विद्यार्थी किती मानले वर्गात 100. याला डायरेक्ट वजा करून टाकायचं, आपलं फायनल उत्तर येऊन जातं. हे 65 आणि 60 किती होतात, 65 आणि 60 होईल बहुतेक बघा 125 आणि मायनस हे 100 म्हणजे किती येणार 125 मायनस 100 म्हणजे 25 विद्यार्थी आहेत ज्यांचं गणित पण आहे आणि इंग्रजीसुद्धा आहे. अशा प्रकारे हे उत्तर झालेलं आहे. आता पुढचं बघू आपण. नेक्स्ट बघू आता गहू आणि ज्वारीच्या किमतीचे टाईप नंबर 14. गहू आणि ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर 4:5 आहे. जर गव्हाची किंमत 10%, गव्हाची किंमत काय केली आपण 10% आणि ज्वारीची किंमत काय केली 20% वाढली म्हणल्यावर काय असणार आहे प्लस, वाढली म्हणल्यावर प्लस. तर नवीन किमतीचे गुणोत्तर किती. आता बघा नवीन जे काढायचं आहे ते काय काढायचं आहे गुणोत्तरच काढायचं म्हणल्यावर भागाकार काढायचं आहे बरोबर, गुणोत्तर काढायचं आहे. आता भागाकार कोणाकोणाचा आहे गहू आणि ज्वारी. आता वरती काय आहे गहू घेतला आपण, खाली काय घेतलेला आहे ज्वारी घेतलेला आहे. तर गहू वरती, आता गव्हाबद्दल बघू आपण, गहू काय म्हणतात ते. गहू बघा जर तो कसा विचार केला तर 4:5 म्हणजे गहू 4 आणि ज्वारी 5, 4:5. तर गहूसाठी आपण काय घेऊ 4 घेऊ. तर 4 बघा 4 प्लस काय आलं कारण किमती वाढलेल्या आहे. 4 प्लस 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 4ला किती टक्के वाढलं 10%, 4:10 बघा 4 रुपयावर 10% म्हणजे काय 10/100. अगोदर 4 होतं गुणोत्तर, 4वर 10% म्हणल्यावर काय येईल 4 × 10/100. सेम तसं कोणासाठी घ्यायचं बघा, सेम तशाच प्रकारे घ्यायचं आता कोणासाठी ज्वारीसाठी. बघा ज्वारी काय, ज्वारी आपण जर इमॅजिन केलं तर 5 ठीक आहे. ज्वारी किती आहे 5. तर 5 प्लस का आलं कारण वाढलेली संख्या वाढली म्हणल्यावर काय येत असतं प्लस. आता किती वाढली अगोदर 5 होती, 5वर 20% वाढली म्हणजे 5ला 5 आणि त्यावर 20% वाढली म्हणजे 20/100. 20% म्हणजे काय 20/100. मग हे 5 परत काय येऊ लागले कारण संख्या ही 5 होती पण 5वरच वाढली ना परत, तर 5 परत घ्यावं लागतील. बघा हे 4ला 4 प्लसला प्लस. आता इथं 0 कॅन्सल 0 कॅन्सल, 4×1 4 खाली 10ला 10, 5ला 5 प्लसला प्लस, हा 0 कॅन्सल 0 कॅन्सल, 5×2 10 बघा 5×2 10 आणि हे 10 आणि 10 कॅन्सल. इथं काय राहील फक्त 1 राहील कारण डायरेक्ट पण कळतं आपल्याला की इथं काय होईल बघा 0 0 जरी कॅन्सल झाला तर 5×2 10 होईल आणि 10 10 परत कॅन्सल होऊन जाईल, इथं 1 राहील. आता 4 प्लस, आता इथं काय केलं तिरपा गुणाकार केला, 10×4 40 प्लस 4×1 4 आणि खाली 10×1 10 बघा 10×4 40 याच्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो, 4×1 4 आणि खाली 10×1 10 म्हणजे 4 + 4 किती होईल 44 आणि खाली काय आहे 10ला 10 आणि मेन भागाकार हा आहे भागिले 5 + 1 किती 6. आता पुढं नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट घ्यायचं आहे पुढचं. तर काय करू आपण आता बघू 44/10 असेल तसे गुणिले, आता या 6च्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो, याला आपण असं उलटं केलं 1 वरती आणि 6 खाली ठीक आहे. असं रेसिप्रोकल म्हणतो आपण याला किंवा असं गुणाकार आणत असतो भागाकारातल्या संख्येला. तर ती संख्या काय होत असती विरुद्ध होत असती म्हणजे 1 वरती आणि 6 खाली येतो. 44×1 44 आणि 10×6 60. आता इथं भाग दिला आपण कदाचित 4नं, 4×1 4 4×1 4 4×1 4 इथं उरले 2 2 0 20 आणि 4×5 20 म्हणजे 11/15 याचं उत्तर आहे. बघू आपण नेक्स्ट टाईप. थोडं फास्ट सांगतोय मी कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा थोडा लहान व्हिडिओ लवकरच सगळं समजून जातं ठीक आहे. काही सोपं पण आहे. जर x = 25 आणि y = 20 तर x हा yच्या किती आहे, किती टक्के आहे. परत आलं टक्के, किती टक्के काढायचं म्हणल्यावर काय येणार परत गुणाकारा 100 येणार ठीक आहे. चला उत्तर बघा. कोण आहे पहिलं, कोण हा मी अगोदर सांगितलं कोण हा कोणाच्या आणि गुणिले 100. चला कोण समजा काय आहे x, कोणाच्या बघा yच्या वाटतं x हा yच्या तर y कुठे येईन खाली, कोणाच्या yच्या तर y खाली आणि टक्के काढायचं म्हणल्यावर काय गुणाकारा 100, टक्के काढायचं म्हणल्यावर गुणाकारा 100. x किती आहे 25, y किती आहे 20 आणि गुणिले 100, 20×1 20 20×5 100 20×5 100 आणि 25×5 किती 125 हे आलं 125%. आता सेम y हा xच्या किती मग उलटं विचारलं तर उत्तर सेम तसंच. कसं बघा कोण कोणाच्या y वरती xच्या ते x खाली, कोणाच्या ते खाली येईन xच्या x खाली गुणिले 100 का कारण आपल्याला टक्के काढायचं आहे ना किती टक्के.
तर 20 भागिले 25 एक्स वायची किंमत किती आहे 20 आणि एक्सची किंमत किती आहे 25 गुणिले 100. 25 एक 25 आणि 25 चोक 100 भाग दिला इथं आपण आणि 20 चोक 80 म्हणजे 80% याचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण पुढची टाईप. आता आहे बघा टाईप नंबर 17. तर एक्स बरोबर 30 आणि वाय बरोबर 40. ठीक आहे. तर एक्स हा वायपेक्षा किती टक्क्याने लहान आहे. किती टक्क्याने परत आलं किती टक्क्यानं. टक्क्यांनी विचारलं ना किती टक्क्यांनी असं तर टक्केच काढायचे आपल्याला. टक्के काढायचे म्हणल्यावर काय असतं गुणाकारात 100 असतं. ठीक आहे. परत बघू आपण उत्तर. आता बघा आता एक्स आणि वाय बघा एक्स पण दिला वाय पण दिला. एक्स हा वायपेक्षा किती टक्क्यांनी काय विचारलं लहान विचारलं. लहान किती टक्क्यांनी लहान. आता लहान काढायचं म्हणल्यावर काय फरकचा विषय आला. लहान काढायचं म्हणल्यावर काय असतो फरक. मग फरक भागिले कोण असतं कोणाच्या पेक्षा च्या घ्या किंवा पेक्षा घ्या ते काय असतं खाली असतं. ठीक आहे. तर फरक कोणाचा घ्यायचा बघा 40 - 3 मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 40 - 30 आणि पेक्षा कोणापेक्षा सांगितलं आहे वायपेक्षा. तर वाय कुठे येणार खाली येणार. वायपेक्षा म्हणल्यावर वाय खाली आणि गुणिले काय येणार 100 येणार आहे. चला आता पुढे बघू आपण. 40 - 30 किती 10 भागिले 40 गुणिले 100. हा 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल. आता पुढे बघा 10 गुणिले 10 100 आणि खाली 4ला 4 4 1 4 आणि 4 भाग देऊ 4 2 8 इथे उरलं 2 2 8 0 20 आणि 4 5 20 म्हणजे 25% काय आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघू पुढचं. आता बघा टाईप नंबर नेक्स्ट पुढचा सेम असंच आहे फक्त याच्यात फरक काय आहे वाय हा एक्सपेक्षा आहे. आता पहिले काय होतं एक्स हा वायपेक्षा आता वाय हा एक्सपेक्षा आहे. बाकी काहीच नाही. गणित सेम टू सेम आहे. फॉर्म्युला पण सेम टू सेम आहे. पेक्षा खाली घ्यायचं आणि फरक वरती घ्यायचा. गुणाकार 100 काहून आणायचं कारण आपल्याला किती टक्के काढायचं आहे किती टक्के. टक्के म्हणल्यावर काय असतं गुणाकारात 100. 40 - 30 फक्त आता पेक्षा कोणी बघा. आता पेक्षा कोणापेक्षा आहे एक्सपेक्षा. तर एक्स कुठे येईन खाली येईन. तर एक्सची किंमत कुठे येणार खाली. ठीक आहे. गुणिले 100. आता काय केलं 40 - 30 10 भागेल 30ला भागेल 30 गुणिले 100. ठीक आहे. आता 0 कॅन्सल 0 कॅन्सल 10 गुणिले 10 100 आणि खाली 3. आता 3 याला भाग दिला 3 त्रिक 9 3 त्रिक 9 परत किती उरला 1 1 0 10 परत 3 त्रिक 9. मग आता 1 उरला 1ला भागजात नेऊन पॉईंट घेतला परत 10 झाले 3 त्रिक 9 3 त्रिक 9 येणार उत्तर येणार 33.33. ठीक आहे. नेक्स्ट पुढं हे कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचं नसतं. या कॅल्क्युलेशनपेक्षा हे गणित एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे प्रश्न महत्त्वाचा असतो आणि प्रश्न कसा सॉल्व करायचा हे महत्त्वाचं असतं. राहिला कॅल्क्युलेशनचा प्रश्न तो येऊन जातं एवढं काही नसतं. चला एका संख्येचे 30% हे 90% आहे तर ती संख्या कोणती. आता ती संख्या आपल्याला माहीत नाही आपण ती घेतली एक्स. ती काय घेतली एक्स. बघा आता एका संख्येच्या म्हणजे काय एक्सच्या. एका संख्येच्या म्हणजे काय एक्सच्या किती टक्के. एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या 30% हे 90 आहे. 90 आहे म्हणल्यावर बरोबर 90. एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या 30% हे 90 आहे म्हणल्यावर काय बरोबर 90. आता एक्सला एक्स चे म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं गुणाकार असतो 30ला 30 आणि टक्के जेव्हा येईल तेव्हा भागिले 100 असतं म्हणजे असतं बरोबर 90. आता पुढं एक्सला एक्स हे भागाकारातले 100 गुणाकारात आणि गुणाकारामधले 30 इकडं भागाकारात. 0 कॅन्सल 0 कॅन्सल 3 1 3 आणि 3 त्रिक 9 हे 3 गुणिले 100 3ला 3 आणि गुणिले 100 3 गुणिले 100 किती येईल 300. ठीक आहे. बघू नेक्स्ट पुढं. आता टाईप नंबर 19. ठीक आहे. एक्स प्लस 400चे 12% बरोबर 300चे 70%. गणित किती मोठं असलं तर समजून फक्त एकच ठेवायचं काही महत्त्वाच्या गोष्टी. एक्सला एक्स प्लसला प्लस 400ला 400 चे म्हणजे काय असतो गुणाकार 12% म्हणजे काय असतं भागिले 100. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. 300ला 300 चे म्हणजे गुणाकार 70ला 70 आणि टक्के म्हणजे काय असतं भागिले 100. आता पुढं एक्सला एक्स प्लसला प्लस डबल 0 कॅन्सल डबल 0 कॅन्सल 12 गुणिले 4 12 चौक 48 डबल 0 कॅन्सल डबल 0 कॅन्सल 3 7 21 आणि 0ला 0. आता हे प्लस 48 इकडं मायनस 48 बरोबरच्या पलीकडे गेल्यावर प्लस काय होतात मायनस. एक्सला एक्स 310 मधून 48 गेल्यावर किती उरतात 262 हे आपलं फायनल उत्तर लास्ट. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.